रोशनी बेंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। झटपट पटापट कसे अप्पे बनायचे हे तुम्हाला मी आज दाखवत आहे। एक बाउल घेतला, बाउलमध्ये 2 वाटी मी दही घेतलं। तुमच्याकडे ताक असलं तरी ताकही चालेल। दही चांगलं फेटून घ्यायचं। दही फेटून झाल्यावर रवा घ्यायचा। 2 वाटी दही घेतलं, त्यामध्ये मी 3 वाटी रवा ॲड केला। दही आणि रवा ॲड केल्यानंतर चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। गाठा वगैरे मोडून टाकायचा। आपल्याला जसं पातळ वगैरे लागते तसं करून घ्यायचं पाणी टाकून। आणि आपल्या घरामध्ये जो भाजीपाला असतो आपल्या मुलांच्या आवडीप्रमाणे ते कट करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं। त्याला चव येण्यासाठी मिरची बारीक करून टाकायची आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे मी मिरची बारीक केली होती ते टाकले, थोडे चवीनुसार मीठ टाकलं आणि पूर्ण बॅटर मिक्स करून घ्या। बॅटर मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर तडका द्यायचा आहे। तडक्यासाठी मी तडक्याचं पॅन ठेवलं, पॅनमध्ये ऑइल टाकलं। ऑइल चांगलं तपू द्यायचं। तपल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची, नंतर जिरं ॲड करायचं आणि थोडं माझ्या मिरच्या कटलेल्या बाजूला होत्या ते थोडं टाकलं। इथं आमच्या तडक्याचा थोडा भडका झाला होता, तुम्ही आरामात करा। आणि हे मिश्रण पूर्ण आपल्या बॅटरवरती टाकायचं आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आणि त्यावर 1 इनोची पुडी टाकायची। इनोची पुडी टाकल्यावर थोडं पाणी टाकायचं, म्हणजे कसं टम्म फुगून येते ते। पूर्ण मिक्स करून घ्यायचं। इनोची पुडी छान एकजीव मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्यानंतर अप्पे पॅन ठेवायचं। अप्पे पॅन ठेवल्यावर त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि छोट्या चमच्याने आपलं बॅटर त्यामध्ये टाकायचं। पूर्ण फुलल्यानंतर आपण पलटी मारायची। परत त्यावर थोडं ऑइल टाकायचं आणि झाकण टाकायचं। चांगले क्रिस्पी होऊ द्यायचे। मध्ये मध्ये चेक करायचे झाले किंवा नाही। इथं आपले अप्पे रेडी आहे। टम्म फुगलेले अप्पे तयार आहे। कवाई कसे झाले अप्पे? मस्त आहे, छान झाले।